झालं आणि फक्त बाकी आहे कारागृहचं ग्राउंड, ते पण आज सकाळपासून सुरू झालेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं मुंबईचं सगळ्यात शेवटचं ग्राउंड जे काही कारागृहचं ग्राउंड आहे 2022-23च्या भरतीतलं, ते आता सुरू झालेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे ऑफिशियल. त्या पद्धतीनं आता मुलांचे प्रश्न होते की सर 16 तारखेपर्यंत CP मुंबईचं ग्राउंड होणार आहे, मग मुलांना 19 तारखेला जॉईनिंग देतील का? ते इम्पॉसिबल आहे, कारण की जवळजवळ 6 लाख मुलांचं जे काही फिजिकलचे मार्क आहेत ते भरणं चालू आहे. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी ते मार्क चेक करतील, मार्कांमध्ये तफावत आढळणार आहे. मी आता पण सांगतोय, लक्षात ठेवायचं. मार्क हे लक्षात ठेवायचं, अंमलदार जे असतात, कॉन्स्टेबल जे असतात ते भरत असतात. एकंदरीत एकाच वेळी 8-10 तास जरी काम करायला लागलो तरी सुद्धा मेंटली ते अनबॅलन्स ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे मार्कांचं जरासं चुकणार 100%. त्याचे कॉल परत डिपार्टमेंटला जाणार, डिपार्टमेंट परत सांगणार की ह्या लिस्ट चुकलेल्या आणि सगळ्या लिस्ट बनवा. म्हणजे इथून पुढे ज्या प्रोसेस आहेत थोड्याशा लेंदी होण्याची शक्यता